नमस्कार मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहे करंट अफेअरमधले टॉपिक 2020 PSIST ASO प्रीसाठी सर्व समित्या आणि आयोग 2020 मधले सर्वच कंप्लीट करू. 20-22 समित्या आहे त्या कंप्लीट आपण पाहू समित्या आणि त्याचे उद्देश. पहिले आपण कोविडशी संबंधित सर्व कमिटी पाहू. सर्वात अगोदर आहे KV कामत कमिटी. हे नाही काय, लॉकडाऊन दरम्यान जे कर्ज होते बुडीत कर्ज यांच्या समस्या सोडवण्याशी संबंधित RBI स्थापन केलेली कमिटी आहे. कोणती? KV कामत. पहिली कमिटी आहे KV कामत कमिटी. कोण गठन केली? RBI. कशाशी संबंधित आहे? जे लॉकडाऊन दरम्यान बुडीत कर्ज होते त्या बुडीत कर्जाची समस्या सोडवण्याशी संबंधित KV कामत समिती. त्यानंतर आहे KS रेड्डी समिती. ही समिती कोविड-19चा काय परिणाम होणार आहे याचा अभ्यास करण्यासाठी. रेड्डी समिती कोविड-19चा आपल्यावर काय परिणाम होणार आहे अर्थव्यवस्थेवर त्याचा अभ्यास करण्यासाठी. त्यानंतर VK पॉल समिती कोविड-19 साठी नियंत्रण बाबत मार्गदर्शन करण्यासाठी. म्हणजे कोविड-19 वर कसं नियंत्रण करण्यात येईल त्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आहे पॉल समिती. त्यानंतर आहे राजीव महर्षी समिती. लॉकडाऊन दरम्यान जे बँकचे कर्जाचे हप्ते बुडवले त्याचं काय करायचं या संबंधी राजीव महर्षी समिती. राजीव महर्षी समिती बँकचे जे कर्जाचे हप्ते आहे त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी. 4 कमिटी आहे कोविड-19 संबंधित. 2 आहे बँकेशी संबंधित KV कामत आणि राजीव महर्षी. KV कामत आहे बुडीत कर्जाची समस्या सोडवणे आणि राजीव महर्षी आहे बँकचा कर्जाचा हप्ता कसा द्यायचा याच्याशी संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी. आणि 2 आहे रेड्डी आणि पॉल. या दोन्ही कोविड-19 एक आहे परिणामशी संबंधित आणि एक आहे नियंत्रणाशी संबंधित. त्यानंतर एक आहे उषा थोरात समिती. ही समिती म्युच्युअल फंड जो उद्योग आहे त्याचं नियमन कसं करायचं या संबंधित मार्गदर्शन करणार आहे. जो म्युच्युअल फंडचा बिझनेस आहे त्याचं नियमन कसं करायचं याचं मार्गदर्शन कोणती समिती करणार आहे? उषा थोरात समिती. त्यानंतर आहे DP सिंग समिती. DP सिंग समिती काय? विद्यार्थ्यांना असं लक्षात ठेवा, उच्च शिक्षणाशी संबंधित कोणतं मार्गदर्शन करणार आहे? ती विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण कसे चालू ठेवावे याच्याशी संबंधित DP सिंग समिती. त्यानंतर V राव समिती. DRDOची जी भूमिका आहे त्यांच्या काय भूमिका आहे त्यांची याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी V राव समिती. DRDOची काय भूमिका असायला पाहिजे त्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासंबंधी V राव समिती. त्यानंतर हरीश कुमार आणि उमेश सिन्हा समिती. हरीश कुमार समिती काय म्हणते? लोकसभा आणि विधानसभाचा जो खर्च असते त्याचा आढावा घेण्यासाठी. ठीक आहे. यानं निर्णय दिला 10% वाढ करायची लोकसभेत आणि विधानसभेच्या खर्चात. लोकसभेचा पहिले खर्च होता 70 लाख, आता झाला 77 लाख. विधानसभेचा अगोदरचा खर्च होता 28 लाख, आता झाला 30.80 लाख. हे लिमिट आहे काय? 77 लाख आणि 30.80 लाख विधानसभेला. त्यानंतर नितीन कटीर समिती. हे शहरातल्या त्या झोपडपट्ट्या आहे. सर्व शहरे झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी नितीन कटीर समिती. ठीक आहे. त्यानंतर चहार समिती. जे केरळमध्ये विमान अपघात झाला होता त्या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी.
विमान होतं RL-349. ठीक आहे. त्यानंतर आहे विजय खोले समिती. ही समिती महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठाशी संबंधित सर्व मार्गदर्शन करणार आहे. काय काय असायला पाहिजे तर पहा, विजय खोले समिती क्रीडा विद्यापीठाशी संबंधित महाराष्ट्रात काय काय करायला पाहिजे या संबंधित मार्गदर्शन. नागेश्वर राव समिती ऑनलाईन शिक्षण दर्जा वाढवण्याशी संबंधित आहे. ऑनलाईन शिक्षणाचा दर्जा कसा वाढवावा याबद्दल मार्गदर्शन कोण करणार आहे? नागेश्वर राव समिती. त्यानंतर एक समिती आहे नितीन काकोडकर समिती. एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. समृद्धी महामार्गावर वन्य जे प्राणी आहे याचं संरक्षण कसं करायचं या संबंधित. त्यानंतर आहे सक्सेना समिती, वन हक्क कायदा 2006 या संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी सक्सेना समिती. त्यानंतर पहा कनिमोडी करुणानिधी समिती, खतावरचं जे अनुदान आहे हे शेतकऱ्यांना मिळते का नाही यांची चौकशी करण्यासाठी आहे कानिमोडी करुणानिधी समिती. ठीक आहे. त्यानंतर पहा एक आहे कुहाड समिती, जे कोविडमुळे नाही काय परीक्षा घेणं आणि काही एज्युकेशनशी संबंधित काही प्रॉब्लेम झाले तर याचा टाइम टेबल कसा असावा या संबंधी शिफारस करण्यासंबंधी आहे कुहाड समिती. त्यानंतर आहे शिरपूरकर समिती, हे आहे हैदराबाद जे एन्काउंटर झालं होतं त्याच्याशी संबंधित. आणि चौहान समिती आहे विकास दुबे एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी. त्यानंतर एक विजय शक्ती शिवार अभियान चालवलं, त्याचं हेड आहे विजय कुमार. त्याच्यानंतर इजेती श्रीनिवास एक जे समिती आहे ते कशाशी संबंधित आहे? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड जो असते याच्या संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी, म्हणजे CRC संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी आहे इजेती श्रीनिवास समिती. त्यानंतर पहा दोन समिती आहे शेवटच्या. एक आहे अखिलेश रंजन समिती, हे आहे आयकर कायदा जो आहे आपला 1961 यामध्ये बदल करण्याशी संबंधित. आणि एक आहे रेड्डी प्लस शहा समिती, हे नाही काय बलात्कारांना जलद शिक्षा देण्याशी संबंधित आहे रेड्डी आणि शहा समिती. त्याच्यानंतर एक अवनी समिती, अवनी जे वाघीण आहे तिची जी हत्या झाली होती त्याची चौकशी करायसाठी आली होती पाटील समिती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. एवढ्या समित्या आहे 22-23. एवढ्या पाठ करा, याच्या बाहेरची एकही समिती पेपरमध्ये येत नाही. आपण एका मिनिटात रिवाइज करू. कोविड-19 संबंधित जर समित्या म्हटल्या 4 समित्या लक्षात ठेवायचं आहे. बुडीत कर्जाच्या संबंधित 2 आहे. एक आहे केव्ही कामत समिती RBIनं गठीत केली बुडीत कर्जाची समस्या सोडवण्यासंबंधित. आणि एक आहे राजीव महर्षी, बँकेचा हप्ता त्याचं कसं मार्गदर्शन करावं, कसं परतफेड होईल त्या संबंधित. 2 आहे रेड्डी समिती आणि पॉल समिती, ह्या दोन्ही नाही का कोविड-19शी संबंधित आहे. एक आहे परिणाम आणि एक आहे नियंत्रणाशी संबंधित. उषा थोरात समिती आहे म्युच्युअल फंड. त्यानंतर DP सिंग आहे उच्च शिक्षण विद्यार्थ्याने कसे चालू ठेवावे त्या संबंधित. त्यानंतर आहे व्ही राव समिती, DRDOची काय व्याख्या असायला पाहिजे, त्याची भूमिका काय असायला पाहिजे त्या संबंधित मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर हरीश कुमार आणि उमेश सिन्हा यांनी काय म्हटलं, लोकसभा आणि विधानसभेचा खर्चाचा आढावा घेण्यासाठी आहे. नितीन कटीर समिती आहे शहरातल्या सर्व झोपडपट्ट्या मुक्त करण्यासाठी. चहार समिती आहे केरळमधल्या विमानाच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी. विजय खोले समिती आहे क्रीडा विद्यापीठाशी संबंधित. असं फास्टमध्ये वाचायचं. त्यानंतर नागेश्वर राव समिती आहे ऑनलाईन शिक्षणाचा दर्जा वाढवण्याशी संबंधित. त्यानंतर सक्सेना समिती आहे वन हक्क कायद्याशी संबंधित. कानिमोडी करुणानिधी जे समिती आहे हे आहे खतावरचे जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना मिळते की नाही या संबंधित. कुहाड समिती आहे परीक्षा आणि शिक्षणाचा टाइम टेबल देण्याशी संबंधित. त्यानंतर शिरूरपर आणि चौहान समिती, शिरूरपर समिती आहे हैदराबाद चकमक चौकशी आणि चौहान समिती आहे विकास दुबे. त्यानंतर विजय कुमार
आले होते जलयुक्त शिबिराशी संबंधित, आणि CSRशी संबंधित आहे इजेती श्रीनिवास, आणि आयकर कायद्याशी संबंधित आहे अखिलेश रंजन, आणि बलात्कारांना जलद सुनावणी देण्याशी संबंधित आहे रेड्डी प्लस शाह समिती. एवढ्या समित्या आहे.